क्रिसमस स्पेशल आज आपण डबल मेथड चॉकलेट केक कसा पाहायचा आहे। एकदम सुपर स्पंजी असा हा चॉकलेट केक तयार होतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा एकदम इझी चॉकलेट केक कसा करायचा आहे लगेच सुरुवात करूया। त्याआधी वर्षाच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी अर्धी वाटीना दूध घेतलेलं आहे। कुठलंही दूध तुम्ही इथे वापरू शकता। तर दूध मी हलकसं कोमट करून इथे घेतलेलं आहे। बोट घालून शकतो, आपल्याला सोसवतं इतकं कोमट आपल्याला हे दूध इथे हवं आहे। त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा विनेगर घालायचा आहे आणि आपल्याला हे दूध न फाडून घ्यायचं आहे। करून घेऊया आपण आता हे दूध आणि असंच दूध आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं इथे विनेगर वापरू शकता। आता हे दूध आपण असंच साईडला ठेवून देऊया। दुसरीकडे दुसऱ्या वाटीमध्ये आपण 2 चमचे इथं कोमट पाणी घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा इथं कॉफी पावडर वापरायची आहे। तो कॉफी ही आता आपण चांगली मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये आणि ही वाटी आपण अशीच साईडला ठेवून घेऊया। तुम्ही इथं कुठलीही कॉफी पावडर वापरू शकता। मी नेस्लेची कॉफी इथं वापरलेली आहे। तर वाटी साईडला ठेवून घेऊया। तर आता मिक्स करून घेऊया आपण जे बटर मिल्क तयार केलेलं आहे। तर होममेड आपलं इथं बटर मिल्क तयार झालेलं आहे। आता लगेच आपण केकला सुरुवात करूया। एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते दूध ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। दुसरीकडे आधी आपण टीन तयार करून घेऊया। तर आज मी चौकोनी टीनमध्ये इथं केक तयार करणार आहे। तर त्यासाठी थोडंसं तेल ते आपण घालून घेतलेलं आहे आणि सगळीकडून ब्रशिंग करून घेऊया आणि त्याचबरोबर थोडासा मैदा इथं भरभरून घ्यायचा आहे आणि सगळीकडून एकसारखा मैदा हा लावून घ्यायचा आहे। तर आपला इथं टीन रेडी होईल। तुमच्याकडे जर टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्येही हा केक करू शकता किंवा पातेल्यामध्येही केक करू शकता। तर आता टीन रेडी झालेला आहे। आपल्याला आणखी जिन्नस याच्यामध्ये आता ॲड करून घ्यायचे आहे। 1/4 कप आपण तेल घातलेलं आहे, अर्धा कप आपण पिठी साखर घातलेली आहे आणि 1/3 कप आपण इथं दही घातलेलं आहे। तर आता हे सगळे जिन्नस आधी आपण चांगले एकत्र करून घ्यायचे आहे। जोपर्यंत पिठी साखर आपली विरघळत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करणे आपण एकत्र करून घ्यायचं। मस्त आता आपली इथं पिठी साखर विरघळलेली आहे। पुढचे जिन्नस घालून घेऊया। तर 1 कप इथं मी मैदा घालणार आहे। मैदा आणि कोको पावडर आपल्याला इथं चाळून घ्यायचे। तर 1/4 कप आपण इथं कोको पावडर वापरणार आहे। सगळे जिन्नस आता मस्त असे चाळून घेऊया। चाळल्यामुळे पीठ आपलं इथं फ्लफी होतं, केक आपला स्पंजी होतो। 1 चमचा मी इथं बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि 1/4 चमचा आपण इथं बेकिंग सोडा वापरणार आहे। ते सुद्धा आपण लगेच चाळून घेऊया। कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ घातल्यामुळं गोडाच्या पदार्थाची चव आणखी वाढते। आता आपण मस्त असं पीठ ना एकत्र करून घ्यायचं आहे। हे सगळं जिन्नस आपण ना मस्त ना हलक्या हाताने एकजीव करून घेऊया। एकदम हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात जोर लावायचा नाही। आणि जे 2 चमचे आपण कॉफीचं पाणी करून ठेवलं तर पाणीही लगेच आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकजीव करून घेऊया। तर मस्त आता आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे केकचं। व्हिडिओमध्ये पाहतच आहात तुम्ही, एकदम मस्त असं हे फ्लफी आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे। एकदम हलक्या हाताने आपण हे करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला मी आता थिकनेस दाखवते, कितपत थिकनेस आपल्याला ठेवायचं आहे। तर असं बॅटर आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे। तर बॅटर आपलं रेडी आहे। आणखी थोडंसं चॉकलेटी होण्यासाठी, मुलांना चॉकलेट म्हटलं की खूप आवडतं, तर थोडंसं आणखी आपण इथे चॉकलेट ॲड करणार आहे। तर इथं माझ्याकडे मिल्क कंपाऊंड बार आहे, तर त्यातलाच मी 50 ग्रॅम इथं चॉकलेट वापरणार आहे। तर कट करून घेतलेलं आहे। तर आता हे आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊया। आणखी सुपर स्पंजी मस्त चॉकलेटी केक आपला हा तयार होईल। हलक्या हाताने हे चॉकलेटी आपण मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण हे टीनमध्ये घालून घेऊया। त्यासाठीच आधी आपल्याला इथं टीन तयार ठेवायचं असतं, कारण का एकदा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलं की आपल्याला पटकन अशी ह्याची पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। टॅप करून घेऊया 2-3 वेळा, म्हणजे ज्यातले जे एअर बबल वगैरे असतील ते सगळे निघून जातील। आणि आणखी चॉकलेटी करण्यासाठी जे आपण चॉकलेट केले होते ना त्यातले चॉकलेट कट करून ह्याच्यामध्ये घालून घेत आहे। म्हणजे सुपर स्पंजी चॉकलेट केक आपला तयार होईल। डार्क फंटासीची कुकी आहेत माझ्याकडं, तर त्याच कुकी मी ह्याच्यामध्ये कट करून थोड्याशा तुकडे करून घालते, म्हणजे आणखी चॉकलेटी आपण फ्लेवर हा केक इथं तयार होईल। मुलांना चॉकलेट म्हटलं की खूप आवडतं। तर मस्त आता मी हे सगळ्या कुकी ह्याच्यावर घालून घेतलेल्या आहे। साईडला कढई प्रीहीट करून घेतलेली मी 10 मिनिटासाठी, जसं आपण ओव्हन प्रीहीट करतो त्या पद्धतीने। हलक्या हाताने आता हा टीन आपण तयार केला आहे तो ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून आपण ना 40 ते 45 मिनिटं किंवा जोपर्यंत केक होत नाही तोपर्यंत बेक करून घ्यायचा आहे। तर इथं माझे 50 ते 55 मिनिटानंतर केक संपूर्ण तयार झालेला आहे। तर मस्त असा कलर आलेला आहे केकला। आपला केक असा चॉकलेटी झालेला आहे। चेक करून घेऊया। तिथे सुरीने आपण चेक करून घ्यायचं आहे। आधी आपण मधोमध इथे चेक तयार करून घेऊया। कढाई मस्त दिसत आहे आपल्या केकच्या। सुरी घालून बघूया आधी आपण केक झालाय की नाही।
तर क्लीन अशी आपली इथं सुरी निघत आहे. साईडलाही एकदा चेक करून बघूया. साईडची सुरी आपली एकदम क्लीन निघत आहे. तर मस्त आता हा आपला केक तयार झालेला आहे. 1 तासासाठी आपण हा केक असाच साईडला ठेवूया आणि पूर्ण थंड करून घेऊया. तर साधारणपणे 1 ते 1.5 तास इथं पूर्ण केक थंड करून घेतलेला आहे. त्याच्यात आपण कडा सोडून घेऊया. दिसायला किती टेम्पटिंग असा हा आपला केक दिसत आहे. तर मस्त असा हा केक आपला इथं तयार झालेला आहे. कडा सोडून घेऊया आणि आपण हा केक आधी काढून घेऊया बाहेर. तुम्ही पाहू शकता एकदम सुपर स्पंजी हा आपला केक तयार झालेला आहे. दिसायला किती टेम्पटिंग असा दिसत आहे. हात लावून पाहते एकदम सुपर स्पंजी हा केक तयार झालेला आहे. तर कट करून घेऊया लगेच आपण हा केक. तर हलक्या हाताने एकदम मी हा सुरी इथं घालून घेतलेली आहे. एकदम हलक्या हाताने कट केलेला आहे. तर मस्त सुपर स्पंजी चॉकलेटी केक आपला तयार झालेला आहे. आता याचे स्लाइस करून घेऊया. तुम्ही ते चौकोनी ह्याच्यामध्ये केला होता. तुम्हाला ज्या टीनमध्ये करायचा त्या टीनमध्ये तुम्ही करून घेऊ शकता. चॉकलेटी एकदम मस्त आपलं इथं मेल्ट झालेलं आहे. दिसायला एकदम टेम्पटिंग असा दिसत आहे. जे आपण चॉकलेट घातलं होतं तेही, त्याच्यामुळे आणखी अशी छान आपली टेस्ट येणार आहे. तर ह्या क्रिसमसला तुम्ही नक्कीच हा केक ट्राय करा. भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.